विद्यार्थ्यांनो, आपल्याला एलिमेंटरीमध्ये बादली काढायला शिकायची, पेन्सिलच्या सहाय्याने स्केच करायची आहे। मधोमध अशा पद्धतीने हलक्या हाताने रेष ओढलेली आहे, वरती मोठी रेष, खाली छोटी रेष। पेन्सिलच्या सहाय्याने माप घेतो, दोन्ही बाजूला सारख्याच अंतर येईल याप्रमाणे आपल्याला माप काढायचं आहे। त्यानंतर बादली वरपासून खालीपर्यंत ही निमुळत्या त्या आकाराची येईल असं करा, त्याचं पेन्सिल केज तयार करा, नको असलेला भाग खोडा। वरपासून निमुळती ही बादली तयार केल्यानंतर आपण रंगवूया। आता रंगवत असताना या ठिकाणी शॅडो आणि लाईट्स हे आपल्याला दाखवायचे आहेत। तर आता या ठिकाणी बाण दाखवला आहे, इथून आपल्याला प्रकाश आलेला दाखवायचा आहे। तर ह्या लाईट्स जेव्हा पलीकडे जाईल दुसऱ्या बाजूला, तर त्या ठिकाणी आपल्याला अंधार किंवा त्या ठिकाणी डार्क रंग वापरायचा आहे। आता मी या कलरच्या सहाय्याने आतील बाजूस मात्र याच्या विरुद्ध दिशेने अंधार पडलेला असतो। तर या उजव्या बाजूला रंग न देता अथवा फेंट कलर द्यायचा आहे, डार्क शेड। त्या डाव्या बाजूला मी केल्यानंतर डार्क शेडमध्ये तयार करण्यासाठी हलकासा काळा रंग मिसळला तरी आपल्याला चांगली अशी अंधाराची शेड मिळते। त्यानंतर बादलीची अशी कडा रंगून घ्या। त्यानंतर बादली पकडण्याचा जो हँडल आहे तो आपल्याला तयार करावा लागेल। ही बादली पकडण्याचा हँडल बनवल्यानंतर आपल्याला आउटलाईन्स तयार करून घ्यावं लागतील आणि ही आउटलाईन आपल्याला त्याच रंगाच्या याने करायची आहेत। आता हा बादली केल्यानंतर महत्त्वाचा भाग आहे हा शेडिंगचा। हा शेडिंग झाल्यानंतर आपल्याला पांढऱ्या रंगाचा मुख्य उपयोग आहे। सफेद रंग आपण या ठिकाणी पडलेला उजेड किंवा तो भाग जो भाग चमकलेला आहे तो आपण दाखवण्यासाठी उपयोग करू शकतो। बादलीच्या आतील बाजूला सुद्धा ज्या दिशेने प्रकाश पडला आहे त्याच्या विरुद्ध दिशेला उजेड असतो, हे आपण याच्यामध्ये दाखवलं आहे। आणि आता या बादलीची पडलेली सावली, ज्या दिशेला डार्क रंग आहे त्याच दिशेला आपल्याला सावली दाखवणं गरजेचं आहे। त्याच रंगामध्ये हलकासा काळा रंग मिसळून आपण सावली पडण्याचे अनेक प्रकार आहेत, तो तुम्ही या ठिकाणी ज्या दिशेने सावली आहे त्या पद्धतीने तुम्ही सावली या ठिकाणी तयार करू शकता। अशा पद्धतीने अतिशय शॉर्टमध्ये, थोडा घाई झाली आहे या व्हिडिओला, पण या पद्धतीने आपण हा एक व्हिडिओ तयार केलेला आहे ज्यामध्ये बादलीचे स्थिर चित्र आपण काढलेले आहे। तर मुलांनो, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि ह्या पद्धतीने चित्र काढा।